नमस्ते नांदेड. अशोका न्यूज लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक बातम्या. शिंदे गटाच्या उमेदवाराला शिंदे गटाच्या उपनेत्याकडून धक्का. पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना केले अपक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन. नांदेड महापालिका निवडणुकीत शिंदे गटात युद्ध सुरू असल्याची स्थिती आहे. शिंदे गटाच्या 3 आमदारांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्यानंतरही आमदार बालाजी कल्याणकर यांनी माझी उमेदवारी कापली असा आरोप मिनल पाटील यांनी केला आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या आमदाराने अजितदादा गटाशी युती केली आहे. यात आता प्रभाग क्रमांक 3 क मध्ये शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार असताना शिंदे गटाचे उपनेते मंत्री दर्जा असलेले आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कोहीकर यांनी चक्क अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. ज्या प्रभागामध्ये सेनेचा उमेदवार आहे त्याच प्रभागामध्ये आमदारांनी अपक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्याने मतदार आणि कार्यकर्ते बुचकळ्यामध्ये पडले आहेत. आमदाराच्या अंतर्गत गटबाजींच्या पक्षांचे नुकसान होत असून विरोधकांना आयते कोलीमध्ये भेंडले आहे. आणि आज येथे जमलेल्या माझ्या सांगली प्रभागातील माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वांना सस्ते जय महाराष्ट्र. भाऊ, मी माझ्या कामाची सुरुवात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर राखी पौर्णिमेचे औचित्य साधून जवळपास 7169 घरांना मी व्यक्तिगत भेटी देऊन त्याचबरोबर 13,000 बांधवांना राखी बांधून मी माझे नाते अधिक घट्ट प्रमाणे केलेले आहे. विचार करतायत काय नेमकं? खरं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न होतं की प्रत्येक नागरिकाला कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयामध्ये येरझारा घालायला लागू नये, हेलपाटा घालू नये म्हणून शासन आपल्यात आहे आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या घरी शासनाची मदत गेली पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना माननीय माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली. या योजनेच्या कामामध्ये गजानन पाटील यांचं खूप महत्वाचं असं योगदान आहे. तांत्रिक दृष्ट्या जरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मिनलताई या एमटेक इंजिनिअरिंग झालेल्या पत्नी आहेत, या प्रभागाला असा सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता म्हणून आम्ही सगळेजण या सांगवी प्रभागासाठी या सुशिक्षित चेहरा निवडला जावा यासाठी आज त्यांचा प्रचार करतो. मला तुम्ही बघत आहात की आज किती मोठ्या प्रमाणात सभा पार पडली आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार माननीय हेमंतभाऊ पाटील साहेब आणि बाबूराव कदम कोहळीकर साहेब या दोघांनीही माझ्या प्रचाराचा नारळ फोडलेला आहे.